तर हे बघा खणून पेरावं लागतं, कारण आमच्याकडे बैल नाही आणि नांगर वगैरे काहीच नाही, म्हणून सुशांत इकडे कोदायला तेकाल खणते आणि इकडनं रेणुका पारेने आणि मी याच्याने खणा. हा बघा दगड आम्हाला एवढा मोठा होता की काढता येत नाही, म्हणून तोडला आहे तो. बघा कसं तुटला आहे तो, पूर्ण बारीक बारीक पातळ पातळ झाले. बघा तोडून तोडून पूर्ण काढलाय, एवढा मोठा होता. याच्यामधून बघा एवढे ताकद आहे सुशांतकडे, जेवढी माझ्याकडे नाही तेवढी. हे गाइस, गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज सुरुवात करतोय मी. आज झालो आहे सकाळ सकाळी डोंगरीला जातो आहे. रेणुका आणि मी आणि सुशांत आमच्यासोबत आहे. आणि आई सकाळी गेलेली होती डोंगरीला, तिकडेच तर वाट बघते आमची. आता आपण जाऊया भात पेरणी करायला, तिकडे आहे. पण काय माहिती ना अजून खेळलेलं असेल की नाही ते. मी घाई करत करत जातो. आणि इकडे बघा तुम्ही, पूर्ण शेतं भरलेलं आहेत. हे बघा, आज येईल आमच्यासोबत रेणुका पण पेरणी करायला भात. लवकर लवकर जाऊ आणि पेरणी करू. तर हे बघा मित्रांनो, आपलं शेत पण पूर्ण भरलेलं आहे आणि तिकडनं भात पेरलेलं आहे असं मला वाटतंय वरती. आणि हा छोटंसं घर बांधलेलं आहे आपल्यासाठी, कारण पावसाळ्याला जेवण वगैरे जेवायला तेव्हा लागतं, म्हणून हे बनवलेलं आहे आम्ही छोटं. हा बघा बाबा आलेला. तर मित्रांनो, इथे परत एक साप आहे, तुम्हाला दाखवतो. धर 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 धर, तुम्हाला दिसेल. तो बघा, तो आतमध्ये गेला आहे, तिकडे होता आतमध्ये आहे, नाहीतर आपण पकडलेलं असतं. इथे येत आहे याच्यामध्ये, आत गेला आहे. आपण जाऊन बघू. याच्यामध्ये गेलाय, धामण आहे मग खूप मोठा, आतमध्ये गेलं, नाहीतर आपण पकडलं असतं. आता आपण जाऊ. हा बघा, याच्यामध्ये भात पेरलेला आहे आपल्याला, म्हणजे आपलं भात. हा बघा, आणि आई इकडे आहे. हे आपलं शेत 1, 2, 3 आणि 4, हे पूर्ण आपलंच शेत आहे. ती इथपर्यंत आणि दुसरे तिकडनं आहेत. तर आपण आता थोड्या वेळ बसून नंतर काम स्टार्ट करूया. मित्रांनो, आपण आलं, आराम पण केलं. आता आपल्याला करायचं आहे काम. पण काय काम करायचं आहे तुम्हाला दाखवत आहे. हे रेणुका आणि आई हे बांधते, कारण याच्यामध्ये कोंबड्या वगैरे येतात म्हणून ते बांधतील कापड. आणि आपल्याला काम दिलेलं आहे ते आहे खूप सोपं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे काम दिलं आहे. हे दगड आहेत ना, हे काढायचे आहेत आपल्याला. हे एवढे दिसत आहेत ना, ते पाऱ्या एक तिकडं आहे. आणि सुशांतने दोघांना, आम्हाला दोघाला हे काढायला सांगितले. आणि बोडी बघा, एवढी बोड्या आहे आणि दगड काढायला सांगितलं आम्हाला. बघू, प्रयत्न करू होतंय की नाही ते, कारण याच्यामध्ये या वर्षीच भात पेरलं असं मला वाटतं आहे, गेल्या वर्षी नव्हतं. आणि दगड पण खूप आहेत मोठे मोठे. आणि नंतर हे करून ना आपल्याला तिकडे जायचं आहे रस्ता करायला. ते दगडी जमा करून ठेवलेत ना तिथे, नंतर इकडे पण दुसरे काढून ठेवलेत. तर आपण ते करायला जाऊ पहिले. आता हा बघा, दगड आम्हाला एवढा मोठा होता की काढता येत नाही, म्हणून तोडला आहे तो. बघा कसं तुटला आहे तो, पूर्ण बारीक बारीक पातळ पातळ झाले. असं करून काढावं लागेल, कारण खूप मोठं आहेत, तोडून काढावं लागतील दगड. बघा चाकूसारखे झाले. धार बघा त्याला, हा बघा धार. याच्याने लवकर, चाकूची गरज नाही, याच्याने कापलं तरी काय टेन्शन नाही एवढं.
बघा तोडून तोडून पूर्ण काढलाय, एवढा मोठा होता याच्यामधून. बघा एवढे ताकद आहे सुसानकडे, जेवढी माझ्याकडे नाही तेवढी. पूर्ण काढून याच्यावरती ठेवायचे आहेत. काय विराजच्या पुढच्या दाताने पडले. मित्रांनो आपण तिथे दगडी थोडे काढले आणि दुसरी बाकीच आहेत. आणि लगेच चालू इथे भात पेरणी करायला याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये कसं कचरा खूप आहे बघा. तर रेणुका झाडू मारते, नंतर याच्यामध्ये खणून ना हे करू. एवढा आहे बघा, पूर्ण दगड आहेत एवढे मोठे मोठे. याच्यामध्ये थोडी थोडी माती आहे ना, हे खणून याच्यामध्ये आपल्याला भात पेरणी करायची आहे. तर हे बघा खणून पेरावं लागतं, कारण आमच्याकडे बैल नाही आणि नांगर वगैरे काहीच नाही, म्हणून सुशांत इकडे कोदायला त्याकाल खणते आणि इकडनं रेणुका पारेने आणि मी याच्याने खणावं लागतं. माहिती नाही किती टाईम लागेल, पण खणू. आणि आई तिकडनं दुसरं काहीतरी घेऊन येते, तर त्याने हे करू लवकर लवकर, कारण खूप मोठा आहे. याच्यामध्ये भात पेरणी करायची आहे म्हणून. बघा मित्रांनो, भात पेरणी झाली याच्यामध्ये आणि रेणुका पूर्ण भिजलेली आहे. आणि आमच्याकडे छत्री पण एकच. आणि आता घरी जाणार. आणि सुशांत आणि आई ते मागे घर दिसतात ना, तिकडे थांबलेले आहेत ते. तर आपण घरी जाऊ. पण घरी आजी आहे, त्याच्यासाठी काय बनवलेलं नाही, म्हणून आता जाऊन जेवण वगैरे बनवू आपण. आणि बघा पाऊस आला एवढा, पूर्ण शेतं भरून टाकले. बघा एवढा पाऊस आलाय. तर आता आपण घरी जाऊ आणि घरी जाऊन मस्त जेवण काय वगैरे बनवू आणि नंतर आपण जेवण करू. मला पण खूप भूक लागली. मित्रांनो बघा घरी येऊन लगेच काही बघा भाकर याच्यामध्ये संपले आणि रेणुकाला पाहिजे होते अंडी. ही बघा अंडी घेऊन आता. आणि अंडी पण अशी फ्राय करते ना, त्याच्या पद्धतीने असंच डायरेक्ट लवकर लवकर आपण अंडी बनवू आता, कारण ती स्वतः तर काय करणार नाही, मलाच करावं लागेल. इकडे काय खात फिरते.